आज गेलतो ना रे बा आमच्या गावातल्या भंडाऱ्यामध्ये. तर का म्हणता बे पोट्टो, सकाळ सकाळी उठलो आणि म्हटलं आपल्याला जाणं होतं आपल्या दुकानावर. आपल्या इकडला रस्ता बंद होता. म्हटलं भावा म्हटलं जा दुसऱ्या रस्त्यातूनच गाडी टाकून देतो आता. मग काय पोट्टो आपल्या भेडीचा स्कूटर काढला. आपल्या भावाला म्हटलं आज तू ड्रायव्हर बन. मस्तपैकी येऊन पोहोचलो मी डायरेक्ट आमच्या दुकानवर आलो. मस्तपैकी आपल्याला पहिले आपले दोन मित्र भेटायला आले. मग दुकानावर आल्यावर पाहिलं तर कस्टमर तर एकदम कडक म्हणजे होते. म्हटलं पहिले चहा घ्या घेऊन येऊ आपण. मग अमित भाऊजी येऊन चहा घ्या घेतलं. मग का पोट्टो आपल्याकडे होता भंडारा. आपल्याला जाणं होतं जेवायसाठी. मस्तपैकी आलो घरी गिरी मस्त आपल्या भावाला उचललं. मस्त गाडी गिडी लावली. म्हटलं एकदम कडक म्हणजे जेवण करू. पण कायचं काय रू पोट्टो, पहिले आमचा जीव तर आमच्या चपलायचाच होता. मस्तपैकी चपला गिपला झाकून ठेवून पाहिलं तर एक धन्न तर मस्तपैकी झाकून ठेवली होती. म्हटलं तू अटी तरी आम्ही तसलो जेवण करून जाऊ. मस्तपैकी पंक्तीत बसलो. म्हटलं बा पहिले पोटोबा नंतर विठोबा. नंतर आम्हाला दिसले आमच्या नगराचे भावी नगरसेवक टाले काका. मस्तपैकी त्यांनी घेतलं. मग गजू काका दिसले मस्तपैकी. मग बसलो आम्ही एकदम कडक म्हणजे जेवायले. जेवण झालं. म्हटलं आता दर्शन तर करून घेऊ बा. मस्तपैकी जेवलो तर सहीच. पण देव म्हणे की आमच्या मंदिरात बी आले नाही. मस्तपैकी जेवण केलं, दर्शन घेतलं. मागे तो एकदम कडक म्हणजे स्वयंपाक बनवून चालू होत्या. तुम्हाला वाटत नाही तो पंचपक्वान चालू आहे, पण अटी तो एकदम खतरनाक स्वयंपाक होता. ते बी वांग्याची भाजी गपगप शिरा. घासंता घा नाही तर मग उपा शिरा असंच काम होतं. पण मस्तपैकी गरम गरम तुपातला शिरा भाजणं चालू होता. म्हटलं इकडलं पंक्तात एकदम खतरनाक पैकी बसेला येले पुरी की नाही आपला स्वयंपाक. पण आपल्या मंदिराची संस्थान अशी आहे की एवढी मस्तपैकी सेवा करते का सांगा. जो जेव्हा मंदिरात जेवायला आलता तो पोट्टो आपल्याला 2-3 कमेंट बी फेकून मारता. जेवण कसं व्हायला होतं ते बी सांगणार पोट्टो. मग आपल्याला दिसली आपली डबल धन्नो. म्हटलं तू अडीच रे आता आम्ही घरी जाऊन येतो तदलो. मग आमच्या चपल्यातला जीव निघला कारण आम्हाला चपला सापडल्या. म्हटलं चपला गिपला घातली आणि मी येऊन पोहोचलो दुकानामध्ये. तरी आपल्याला 2-3 फॅन लोक भेटायला आले होते ना पोट्टो. चला मग पोट्टो तदलोक मी त्यांना भेटतो. तुम्ही आपल्याला फॉर्मेशन करेल तर फॉलो नक्की करून घ्या. भेटू आपल्या नवीन विशेष ब्लॉग मध्ये.